नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण वर्ग 7वा नवीन स्कॉलरशिपचा सिलेबस आहे, यामधील 25वा धडा, त्यामधील स्वाध्याय 25 आपण पाहत आहोत। या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि मागील स्वाध्याय प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न सर्वांना या ठिकाणी दिसतोय, एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटर मध्ये दिला आहे, त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढायची आपल्याला। तर पहा, हे आपल्याला या ठिकाणी आठवड्यात पडलेला पाऊस दिलेला आहे। तर सरासरीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी पाठ पाहिजे। सरासरी बरोबर काय असते, दिलेल्या संख्यांची बेरीज आणि त्याला भागिले एकूण संख्या। आता इथं काय एकूण दिवस करू आपण। ओके, एकूण दिवस। तर आता दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, तर लिहून घेऊया। काय संख्या पहिली, 9 अधिक 11 अधिक 8 20, त्यानंतर 10 16 आणि या ठिकाणी 12। आणि या किती दिवस आहे ते, 1 2 3 4 5 6 7। तर याला 7 ने भाग द्यायचा। ओके, या सर्वांची करायची बेरीज आणि त्याला 7 ने भाग द्यायचा। तर लक्षात घ्या, आता ह्यात आहे 9 आणि हे 11 किती झाले 20, तर 20 लिहून घेतो मी। आता पहा, हे 20 आणि हे 10 किती झाले 30, हे 30 लिहून घेतो। हे 8 राहिले आपले, 8 आणि हे 12 किती झाले 20 आणि हे 16। ओके, भागिले 7। आता लक्षात घ्या, 20 आणि 30 50 60 70 80 86 आणि इतर राहिले 7 7 1 7 7 1 7। किती उरले 1, 7 दोन्ही 14, परत किती उरतात 2, भाग जात नाही म्हणून इथं दशांश चिन्ह घ्यायचं, इथं दिसत नाही, दशांश चिन्ह घ्यायचं। इथं आला एक 0, परत 7 दोन्ही 14 होईल। ओके, 14 गेले, किती राहिले 6, परत एक 0 आला, त्यानंतर काय होईल 7 9 7 7 1 7 8 56, 7 8 56, 8चा भाग बसेल। ओके, त्यानंतर 8चा भाग गेला तर इथे 4 राहतील, परत एक 0 आला, 7 5 35। ओके, आता लक्षात घ्या, उत्तर जे आहेत दशांशानंतर 2च संख्या आहेत, पण आपण इथं दशांश नंतर 3 संख्या काढल्यात। आता आपलं उत्तर आलेलं आहे 12.285, पण ऑप्शन मध्ये उत्तर नाहीये। आता लक्षात घ्या, इथं आपल्याला 2 स्थळापर्यंत आपल्याला उत्तर आणायचे, तर त्याच्या समोर कोण आहे, इथं 5 आहे। इथं 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर इकडे एक वाढत असतो, म्हणजे 12.29 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न दुसरा, रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वये पुढील प्रमाणे दिलेली आहेत। या ठिकाणी पहा, विद्यार्थी दिलेले आहेत आणि इथं वय दिलेले आहेत आणि हे या ठिकाणी अंक दिलेले आहेत। या विद्यार्थ्यांच्या वयाची आपल्याला सरासरी काढायची। पहा, या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे वय आहेत, वय आणि हे विद्यार्थी, तर विद्यार्थ्याला जर आपण F1 मानायचं आणि वयाला X1 मानायचं। ओके, तर आता या दोघांचा गुणाकार म्हणजे आणखीन या ठिकाणी एक बॉक्स असतो, म्हणजे आपण काय करूया, याच्या वरती घेऊया। इथं जर आपण असं केलं, इथं जर आपण या पद्धतीने मांडलं, तर काय लक्षात येईल आपल्याला की इथं जे असतं तर F आणि X ह्यांचा दोघांचा गुणाकार असतो, F1 X1। आता या दोघांचा गुणाकार किती झाला, 15 5 75 होईल। ओके, 16 गुणिले 12, 12 सकून या ठिकाणी 72, हातचे 7 येतील, 12 1 12 आणि 7 19। त्यानंतर परत 17 8 या ठिकाणी 136 होईल, 15 गुणिले 18 करायचे, 15 8 120, हातचे 12 येतील, परत 15 1 15 आणि हे 12, 15 आणि 12 हे झाले 27, म्हणजे इथे येईल 270 आणि 19 गुणिले 10 म्हणजेच 190। आता लक्षात घ्या, आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला इथं लिहू शकतो आपण x बार बरोबर या ठिकाणी समेशन F1 आणि X1 आणि अपॉन असतो F1। ओके, तर आता आपल्याला F1 आणि X1 यांचा आपल्याला काय करायचं, या ठिकाणी गुणाकार करायचा।
ओके, नाही गुणाकार आपण इथं करून घेतलाय. F1 आणि X1 या सर्वांची इथं काय करूया, बेरीज करूया यांची. तर किती येईल पहा आता, 75. या ठिकाणी वरती येतो थोडस, लक्षात घ्या कोणाकोणाची बेरीज करायची. 75, 192, 136, 270, 190. ओके, पहा आता 6 आणि 2 8 आणि हे 5, 8 आणि 5 13ला 3 येईल. ओके, हातचे येतील 1, 9 आणि हातचा 1 10, 17 20 आणि 20 आणि 9 29, 30 36ला 6, हातचे येतील 3, 1 3 4 5 आणि 5 आणि हे 3 8, 863. तर लक्षात घ्या X1 किती आलेले आहे, 863, आणि त्याच्या छेदामध्ये F1 किती आहे, तर F1 या ठिकाणी म्हणजे या सर्वांची बेरीज म्हणजे किती येईल, हे 10, हे 15 25 आणि हे 5 30 आणि 2 20 50. ओके, यांची करायची काटाकाटी. आता लक्षात घ्या याची काटाकाटी करण्याच्या आपण 863 त्याला आपण 5 10 50 असं लिहू शकतो. 5 ने भाग देऊ, 5 1 5, 5 1 5, 3 उरले, 5 7 35 राहतील, उरला 1, परत 5 2 10, 3 उरतील, दशांश येईल इथं 0 येईल, 5 6 30. तर लक्षात घ्या 172.6 आणि याच्या छेदात आहे 10. ओके, आता इथं दशांश चिन्ह आहे, आता हे 0 जर काढून घ्यायचं असेल तर दशांश चिन्ह इथं येईल, म्हणजेच हेच उत्तर येईल 17.26. हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3, पहा पुढीलपैकी अचूक विधान, अचूक म्हणजे बरोबर विधान कोणते. पहिलं विधान बघूया. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. कुठल्याही 3 क्रमवार समसंख्या घेऊ आपण, समजा 4 अधिक 6 अधिक 8 यांची सरासरी जर केली तर 3 संख्या आहेत म्हणून 3 ने भाग देऊया. 5 6 4 10 8 18, 18 छेद 3, 3 1 3, 3 6 18. आलेलं उत्तर कसं आहे, सम. म्हणजेच 3 क्रमवार समसंख्याची सरासरी समसंख्या असते. ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तसं आपण पुढचे ऑप्शन आपण असं उदाहरण घेऊन सोडू शकतो. आता बघा 3 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असते. आता वरील उदाहरणार्थ 3 समसंख्यांची सरासरी सम आली म्हणजे विषम येईल का, नाही, म्हणजे हे उत्तर या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या असते, तर हे आपण या ठिकाणी 5 विषम संख्या घेऊन पाहायच्या. तर 3 5 7 9 आणि 11 या 5 विषम संख्या घेतल्या, यांच्या बेरीजेला 5 ने जर भाग दिला आपण तर पहा बेरीज किती आली, 20 27 30 35, 35 छेद 5, 5 1 5 5 7 35. सम आली का, नाही, विषम आली म्हणजे हे येणार नाही, असं आपण सोडून पाहायचं. ओके, पहिल्याच ऑप्शन मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4, पहा एका वर्गात सर्व मुलांच्या वयाची सरासरी आपल्याला 12 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण मुलं किती. पहा या ठिकाणी आपल्याला त्या वर्गात एकूण मुलं माहित नाहीत. मग आपण काय करू, ते जे मुलं येतं सर्व मुलं x मानूया. आता लक्षात घ्या एका वर्गात सर्व मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्षे. आता लक्षात घ्या सरासरी गुणिले एकूण संख्या जर केलं तर काय निघल, त्या मुलांच्या वयाची बेरीज निघल. ओके, म्हणजे आपण असं लिहू शकतो, सर्व मुलांच्या वयाची बेरीज. आता लक्षात घ्या सर्व मुलं किती आहेत, x आहेत, बरोबर आहे, आणि त्यांची सरासरी किती आहे, 12 वर्ष. म्हणजेच 12 गुणिले x जर केलं तर ते निघणार आहे सर्व मुलांच्या वयाची बेरीज. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढे बघा, त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्षे. आता 15 जर मुलं येतं त्यांच्या वयाची सरासरी काय, 10 वर्षे. म्हणजे 15 आणि 10चा जर गुणाकार केला तर त्या 15 मुलांच्या वयाची बेरीज निघत असते. काय निघत असते, बेरीज. मग इथं देऊया आपण 15 मुलांच्या वयाची बेरीज
बरोबर 15 150. लक्षात आलं का तुम्हाला हे? ओके, चला पुढं. आता उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्षे. आता उरलेले जे मुलं इथं त्यांच्या वयाची सरासरी किती दिली? 13 वर्ष. मग आता इथं लिहूया आपण उरलेल्या मुलांच्या वयाची बेरीज. आता उरलेले मुलं किती असतील तर लक्षात घ्या, एकूण मुलं किती आहेत? एक्स, बरोबर आहे. त्यापैकी 15 मुलांची आपल्याला माहिती म्हणजेच वजा 15. ओके, आणि या ठिकाणी वर्ष किती आहेत? 13, म्हणजे 13 ने याला गुणायचं. ओके, हे झाले उरलेल्या मुलांच्या वयाची बेरीज. आणि आता आपल्याला या सर्वांना काय करायचंय? सोडवायचं. कसं सोडवायचं? लक्षात घ्या. आता सर्व मुलांच्या वयाची बेरीज माहिती आपल्याला 12x आहे. आपण इथं लिहूया 12x बरोबर 150 अधिक 3 कंसात x वजा 15. ओके, परत याला जर सोडवलं तर इथं राहील 12x बरोबर 150 ला 150, परत 3 गुणिले x म्हणजे 3x, वजाला वजा राहील आणि 15 त्रिक 45 राहील. इथपर्यंत लक्षात आलं. आता हे 3 जे आहेत, 1 मिनिट, 3 नाही 13 आहेत हे 13 अधिकचे या ठिकाणी वजा होतील. काय होतील? अधिकचे वजा, म्हणजे जिकडे होईल 12x वजा 13x बरोबर 150 वजा 45. ओके, आता हे 12 मधून 13 जात नाहीत, पण 13 मधून 12 गेले, म्हणजे इथं राहिलं वजा x आणि इथं राहिलं, या दोघांची जर वजाबाकी केली कशामधून? 150 मधून, नाही 1 मिनिट, हा 15 त्रिक केलं आपण, 13 गुणिले 15 हे म्हणजे हे येईल 195. काय येईल? 195. आपण सुरुवातीला इथं 3 घेतल्यामुळं आपलं हे झाले. इथं किती येतं? 195. आता बघा 150 मधून 195 जात नाही, पण 195 मधून 150 गेले तर ते उत्तर येईल वजा 45. आता लक्षात घ्या, दोन्ही बाजूला वजा वजा कॅन्सल होईल आणि x बरोबर किती आलं मग आपलं? 45 आहे. तर लक्षात घ्या, इथं आपण 3 कंसात x वजा 15 घेतलं होतं, तर इथं 13 आहे, आपल्याकडून 3 झालं, त्यामुळे लक्षात घ्या इथं. तर x बरोबर किती आलं? 15, आणि x म्हणजे सर्व मुलं आहेत. तर त्या वर्गात एकूण मुलं किती? तर ऑप्शन क्रमांक 2 45. लक्षात आलंय? चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी काढायची. पहिल्या 5 नैसर्गिक विषम संख्या कुठल्या आहेत? तर पहा, 1 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग. ह्या झाल्या पहिल्या 5 नैसर्गिक संख्या विषम, बरोबर आहे. यांची सरासरी संख्या किती आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे आपल्याला सरासरीचं सूत्र माहिती आहे. मग 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा 49 आणि 9 चा 81. याला भागिले किती? 5. ओके, चला आता यांची करूया बेरीज. 9 आणि हा एक 10, 10 आणि हे 25, या ठिकाणी 35 इथं लिहूया 35 अधिक 49 अधिक 81 भागिले 5. चला 9 आणि हा एक 10 आणि 5 15, 5 ही लिहितं. हातचा 1, 8 आणि 1 9, 9 4 13, 13 आणि 3 16, 165 छेद 5 येईल. 5 1 5, 5 त्रिक 15, उरला 1, 5 त्रिक 15. तर 33 या ठिकाणी उत्तर असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ओके, समजते ना? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 6. एका वाहनाने पहिल्या 4 तासात अनुक्रमे 38, 27, 40 आणि 35 किमी अंतर कापले आणि 5व्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर होईल. ओके, सरासरीचं सूत्र आपल्याला माहिती, सर्व दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता दिलेल्या संख्या किती आहेत? 1 2 3 4, 5वी संख्या माहित नाही म्हणून x घेऊया आपण. तर काय होईल मग? इथं लिहूया 38 अधिक 27 अधिक 40 अधिक 35.
आणि ही संख्या माहित नाही म्हणून यक्स. टोटल संख्या किती आहेत 5 आणि यांची सरासरी येणार आहे 35. इथपर्यंत लक्षात आलं. आता याला सोडून घ्यायचा तर 38 या सर्वांची बेरीज जर केली तर काय होईल 8 आणि 7 15 आणि 5 20. 20 ला या ठिकाणी 0 येईल, हातचे येतील 2. त्यानंतर होईल 3 1 3 3 2 6 आणि 2 8 आणि हातचे 2 10 आणि 4 14 म्हणजे 140 अधिक यक्स आणि याला भागिले किती 5 बरोबर येणार आहे 35. इथपर्यंत लक्षात आलं. आता हे 5 जे कशात आहेत भागाकारात. ओके, तर बाजू बदलल्यावर कशात जातील गुणाकारात. म्हणजे इथं राहील 40 अधिक यक्स. आता बरेच जण म्हणतील 140 ला 5 ने काटाकाटी का केलं नाही, कारण इथं गुणाकाराचं चिन्ह असतं तर ही काटाकाटी झाली असती. बरोबर 35 गुणिले 5 होईल. आता गुणाकार करत बसायचं नाही. ओके, तर काय करायचं ओके करावं लागेल. तर हे अधिकचे 40 140 इकडे गेल्या वजा होतील म्हणजे x बरोबर 5 5 25 हातचे 2 5 त्रिक 15 आणि 2 17 वजा 140. आता पहा 175 मधून 140 वजा केले तर 35 येईल. काय येईल 35 आणि x ची किंमत किती आली आपली 35. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. किंवा मग आपण याला शॉर्ट मध्ये असं पण करू शकतो की आपल्याला सरासरी किती दिलेली आहे 35. म्हणजे आपण असं करू शकतो 35 गुणिले 5. ओके, तर 5 5 25 हातचे 2 5 त्रिक 15 2 17. म्हणजेच या ठिकाणी ज्या पहिल्या 5 तासामध्ये अंतर जे कापलेले आहे तर ते अंतर किती असणार आहे 175 आणि ह्या 4 तासाच्या अंतराची बेरीज करून ह्याच्यामधून वजा केली तरी उत्तर येऊन जाते डायरेक्ट मध्ये. ओके, चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यामधील समसंख्यांची सरासरी व विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त असेल. तर पहा आता 1 ते 20 मधील समसंख्या या ठिकाणी लिहूया आपण. काय येतील मग 2 4 6 8 10. ओके, त्यानंतर 12 14 16 18 आणि 20. विषम या ठिकाणी लिहूया तर काय होतील 1 3 5 7 9. त्यानंतर काय होतील 11 13 15 17 आणि 19. चालेल, तर यांची सरासरी करायची म्हणजे सर्व संख्येची बेरीज. किती संख्या 1 2 3 4 5 आणि 5 10. ते आपण 10च आहेत. त्या सर्वांची बेरीज करूया तर किती येते पहा. हे 20 बरोबर आहे 20. हे 18 आणि हे 2 20 परत 40 झाले. म्हणजे एकदा 20 लिहून घेऊया. हे 18 आणि 2 20 परत एकदा 20 लिहून घेऊया. 16 आणि 4 20 लिहून घेऊया. ओके, त्यानंतर 14 आणि 6 20 लिहून घेऊया. त्यानंतर 12 आणि 14 आणि 6 20 झाले 12 आणि हे 8 20 लिहून घेऊया. आणि शिल्लक करायला फक्त आपल्या या ठिकाणी 10 राहतील. काय राहतील 10. त्या सगळ्यांची 1 2 3 4 5 आणि हे 10. या संख्या किती आहेत टोटल 10. आता बघा 110/10 म्हणजे सरासरी किती आली 11. ही आली समसंख्यांची. ह्याची आली समसंख्येची. आता विषम संख्यांची पण सरासरी आपण अशीच काढू शकतो. इथं समोर काढतो मी, इथं खाल्ल्या बाजूला काढूया. हे पहा 19 आणि 1 हा 20 अधिकचं चिन्ह, परत 17 आणि 3 20 परत अधिकचं चिन्ह, 15 आणि 5 20 परत अधिक चिन्ह, 13 आणि 7 20 परत अधिकचं चिन्ह, 11 आणि 9 20. याला आपण भागिले किती 10. यांची बेरीज आलेली 100. याला भागिले 10 याची सरासरी आली 10. ओके, आता विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहेत. याची 10 सरासरी आली आणि याची 11 आली म्हणजे कितीने जास्त आहे 1 ने जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 पहा 10 संख्येची सरासरी 20 आहे
तर 10 संख्यांची बेरीज करायची म्हणलं ह्या दोघांचा काय असतो गुणाकार. लिहून घेऊया इथं 10 संख्यांची बेरीज बरोबर किती होईल 10 गुणिले 20 म्हणजे 200. इथपर्यंत समजलं. त्यापैकी पहिल्या 6 संख्येची सरासरी माहिती आहे. मग 6 संख्यांची बेरीज काढूया आपण. संख्यांची बेरीज म्हणजे काय होईल किती दिली 6 गुणिले सरासरी किती दिली 15. 15 सगळी किती आलं 90. व शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. म्हणजेच 3 संख्यांची बेरीज 3 संख्यांची बेरीज बरोबर 3 गुणिले सरासरी किती आहे 16. 16 मध्ये 30 होते 48. ओके. तर 7वी संख्या आपल्याला विचारली. पहा हे 7वी संख्या कोणती. 7वी नाही इथं 10वी असणार आहे. काय असणार आहे 10वी संख्या कोणती. तर लक्षात घ्या हे 6 आणि 3 9 म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती 9 संख्यांची बेरीज येणार आहे. ओके. आणि टोटल 10 संख्येची बेरीज पण आपल्याला माहिती आहे 200. म्हणजे या दोघांची बेरीज करूया. 90 अधिक 48 8 13 किती आली 138. मग टोटल 10 संख्येच्या बेरीज मधून 9 संख्यांची बेरीज वजा केली तर या ठिकाणी आपलं उत्तर येऊन जाणार आहे. तर पहा 10 मधून 8 गेले 2 राहतील. इथं 9 मधून 3 गेले 6 राहतील. या ठिकाणी 62 म्हणजे 62 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. 10वी संख्या काय असणार आहे 62. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. पहा या ठिकाणी 13ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी काढायची. तर पहा 13ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या तर 13च्या पाड्यामध्ये सर्वात लहान म्हणते ना. तर 13च्या पाड्यामध्ये 3 अंकी लहान संख्या कोणती येईल तर 13 गुणिले 8 104 येईल. ही 3 अंकी लहान संख्या आहे. 3 अंकी लहान. ओके. आणि आता जर आपल्याला मोठी काढायची असेल तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वांना माहिती काय आहे 999. याला आपण 13ने भाग देऊया. बाकी जितकी उरेल तितकी वजा करायची. पहा आता 13 साती 91 या ठिकाणी येईल. 8 होतील 9 त्यानंतर 13 कोण 78 योगेश 11. तर पहा 11 जर याच्यामधून वजा केले तर किती येईल 988. किती येईल 988. म्हणजेच मोठी 3 अंकी संख्या किती असेल 988 असेल. ओके. आता या 988 ही मोठी संख्या झाली बरोबर आहे आणि लहान संख्या झाली 104. या दोघांची काय करायची बेरीज आणि सरासरी म्हणल्यावर कितीने भाग द्यायचा 2 संख्या म्हणून 2 ने. चला 8 आणि 4 या ठिकाणी 12 होतील. 12ला 2 हातचा येईल 1 8 आणि 1 9 होईल. 9 ने 10 होईल. ही आली 1092 भागिले 2. बे 1 बे होईल. बे 5 10 बे 4 8 होईल. उरला 1 बे 6 12 546 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 10. या स्वाध्यायामधील शेवटचा प्रश्न आहे. जर कुणी तुमचं नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे ऍप आहे. हे तुम्ही डाउनलोड करा. नवोदयच्या त्या ठिकाणी फ्री टेस्ट उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 2017 पासून आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत झालेल्या पेपरच्या टेस्ट देखील उपलब्ध आहेत. रेकॉर्डेड बॅच आहेत आणखीन भरपूर काही. आणि जर तुम्हाला NMS ची तयारी करायची असेल तर NMS च्या देखील मॉक टेस्ट आपल्या याच प्ले स्टोअरच्या ऍपमध्ये उपलब्ध असणार आहेत. ओके. तर आजच ऍप डाउनलोड करा. चला आता वेळ न घालवता शेवटचा प्रश्न. आता प्रश्न खूप मोठा आहे पण तुम्हाला मी हा प्रश्न एकदम शॉर्ट पद्धतीने सांगणार आहे. याचं उत्तर फास्ट कसं काढायचं ते मी सांगणार आहे. पहा तुम्हाला लॉंग मेथड मी सांगत नाही आता एकदम शॉर्ट. पहा आता अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवास गाडी एक समान वेगाने ताशी 40 किमी होता. परंतु ब गावाकडून अ गावाकडे जाताना त्या गाडीचा एक समान वेग 60 किमी होता. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग काढायचा आहे. पहा स्टेप बाय स्टेप सोडवलं तर याचं भरपूर मोठं उत्तर येते. पण याची शॉर्ट ट्रिक सांगतोय. एकदम शॉर्ट मध्ये उत्तर लिहायचं याचं शॉर्ट आणि हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. पहा आता सरासरी वेग बरोबर काय लक्षात ठेवणार तुम्ही
2 गुणिले φ1 आणि φ2 आणि याला आपण φ1 प्लस φ2. आता हे φ1 म्हणजे काय, सुरुवातीचा या ठिकाणी वेग म्हणजे v1 म्हणजे 40 आणि v2 म्हणजे काय आला असेल 60. आलं लक्षात. आता याच्यात किमती ठेवल्या की झालं तुमचं उत्तर. तर पहा 2 गुणिले 40 गुणिले 60 अधिक करायला 40 अधिक 60 छेदात करायला 40 अधिक 60. पहा आता गुणाकार करत बसायचं नाही. 2 गुणिले 40 गुणिले 60 ठेवूया आणि याच्यात छेदात लिहूया 100. पहा कडीचा एक कडीचा एक शून्य कट कडीचा एक कडीचा एक कट काय होईल 4 दोन्ही 8 आणि 8 सख 48. याचं उत्तर येणार आहे आपलं 48 किलोमीटर प्रति तास एवढा सरासरी वेग राहणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने या गणिताचं आपण उत्तर काढू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.